नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जी स्लीव्ज लॉंग बनवतो कोपरापर्यंत तिला जी डिझाईन बनवतो ती जेव्हा आपण शोल्डरवरती जॉईंट करतो तेव्हा ती शोल्डरला समोरासमोर येत नाही, मागे होती किंवा पुढे होती. मी ती स्लीव्ज कशी जॉईंट करायची ती मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपण जो शोल्डरचा पार्ट आहे तो घेऊन ही जी डिझाईनचा जो मध्ये आपल्या जो स्लीव्जचा जो मध्यभाग येतो तो अशा प्रकारे आपण त्या साईडने जो जोडतो तो तिकडनं न जोडता इथे शोल्डरच्या भागापासूनच जॉईंट करायला सुरुवात करायची, म्हणजे टिप टाकायला सुरुवात करायची. जसे की बाहीचा जो मध्यभाग येतो तिथे आपण कट मारून घ्यायचा किंवा खडूनी डॅश करून घेतली तरी चालते, पण मग मी कट मारते. तर अशा प्रकारे जो मध्यावरती कट मारलेला आहे तो असा शोल्डरच्या टिपावरती ठेवून आपण तिथून टिप मारू शकतो. अशा प्रकारे तिकडनं न येता इथून मध्यापासनं ती टिप मारायला सुरुवात करायची. तिथून टिप मारत या साईडला अगोदर बॅकच्या साईडला टिप मारून घ्यायची आणि नंतर फ्रंट साईडला टिप मारायची. अशाच नवीन नवीन टिप्स मी माझ्या चॅनलवरती दाखवत असते, तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघायला भेटतील. अशा प्रकारे पूर्ण टिप मारून घ्यायची आणि मग नंतर फ्रंट साईडला टिप टाकायची. अशा प्रकारे बघू शकता एकदम डिझाईन आहे ती शोल्डरवरतीच आलेली आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर टिप टाकली तर अशा प्रकारे व्यवस्थित शोल्डरवरती डिझाईन येऊ शकते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.